18 जुलैला उद्धव ठाकरेंचं नागपूरमध्ये रामरक्षा पठण आहे। नागपूरच्या रामनगर श्रीराम मंदिरात रामरक्षा पठण आयोजित करण्यात आले। भाजप सुद्धा त्याच मंदिर परिसरात महायज्ञ करणार आहे। 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ संपन्न होईल। सात ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11वं अधिवेशन आहे। डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन होईल। बबनराव तायवाड यांनी डी.के. शिवकुमार यांची भेटही घेतली आहे। महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमावाद पुन्हा चिघळण्याची चिन्ह आहेत। सीमावर्ती गावात पुनर्सूचना न देता शेतकऱ्यांच्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवला जातोय। तेलंगणा वनविभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई आहे। कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे। आज आमचे कापस इतीत आलेत, काही कोणचे लहान आहेत। मग जसे लावले तसे आम्हाला कोळपे आणून देत नाहीत, आम्हाला काही पेरू देत नाहीत, काही राहिले पेरायचे राहणार। ते रोज येऊन आमच्यापाशी येऊन इथं बसाले, आम्हाला आऊत हाण देईना। आऊत हाणाय गेलं येऊन त्यांना आडवं व्हाले। मग आडवं झाल्यावर आम्हाला म्हणाले तुम्ही आऊत हाणायचं नाही, आम्हाला इथं झाडं लावायचे, तुम्ही घरला जा, हे शेती तुमची नाही आहे आमची आहे। मग आम्ही काय करायचं, आज आम्हाला आज महिना दीड महिना होऊ लागले आमच्यानं आता तिथं काही काम करायचं सुधारणा, जेवण देखील करू वाटत नाही। आमच्या कापसामध्ये ट्रॅक्टर घातले, नांगरले फॉरेस्टवाल्यानं। किती 100 वर्षापासून आम्ही शेती करून सुद्धा 100 वर्षापासून आमचा ताबा आहे, तरी आमची किती बाहेर कापूस लावलेला असून सुद्धा कापसामध्ये नांगर घालून अत्याचार केले आमच्यावर। आम्ही बीसीवाले लोक कुठे जायचे, आदिवासी लोक आम्हाला जायचं कुठं, आम्हाला मरण्याशिवाय तर दुसरा पर्याय नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।